नमस्कार. आज आपण तुंगी तालुका औसा जिल्हा लातूर येथे सरांच्या प्लॉटमध्ये आहे. त्या उसाला आपण 1.5 महिन्यापूर्वी भूमी पॉवर ग्रो नायट्रोकिन दिलं होतं. ग्रो नायट्रोकिन फवारणीसाठी आणि भूमी पॉवर खतामध्ये मिसळून टाकायला दिलं होतं. तर भया आता आपण ह्याला टाकलेला आहे. हा पलीकडे आपण दुसऱ्या वर्षाचा खोडवा आहे. तोच ऊस आपण इकडे लावलाय. बरोबर आहे की. आणि आज ऊसाला खत टाकून 1.5 महिने झाले. तुमचा परिचय द्या अगोदर. माझं नाव ज्ञानेश्वर महादेव कलाने, राहणार तुंगीबो, तालुका औसा जिल्हा लातूर. औसा जिल्हा तर आज लातूर. तारीख आहे 22 जुलै 2025. तर भैया हे आपलं खत टाकल्यामुळं आणि फवारणी केल्यामुळं ऊसामध्ये काय फरक झाला? भरपूर फरक आहे पडलेला. काय फरक पडला सांगा जरा. आता एक खोडच्या नंतर आपण तुटल्यानंतर कमीत कमी 15 ते 20 नंतर लावून केलेलं आपण इकडे. हा, तरी सुद्धा खोड्यापेक्षा ऊस नवीन लावून उंच आणि तेज कशामध्ये जास्त आहे? नवीन लावून मध्ये नवीन लावून. आता हे आपण इकडला घेतलाय ऊस ह्या खोडव्याचा. जात दोन्हीची एकच आहे. तोच बेन इकडे लावले आपण. बरोबर आहे. तर आपण बघूया इथं खाली एक प्रत्येक कांडी कशी आहे? मोठी आहे. जाड हा आहे का हा आहे ऊस? हा ऊस आहे. ऊस जाड आहे. फवारणी आणि खत टाकलेलं. हा, आता बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11वा कांड चालू आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9वा कांड चालू आहे. म्हणजे आपला ऊस साधारणतः 2-3 कांड्यानं जास्त आहे. जास्त आहे. आणि पूर्ण वर्ष दाखवा जरा काढून किंवा वगैरे कसे आहे वर दाखवा. तिकडे पूर्ण पूर्ण प्लॉट दाखवा. आपल्याकडं 31 मेचा पण फुटवा आहे ऊसाचा. तो पण आपण त्यामध्ये ऍड करूयात. हा इकडून धरा. त्याची पानाची साईज जी आहे हा इकडून धरा. हा हा आपला आपले प्रोडक्ट वापरलेत. हा खोडवा